नमस्कार, मी पल्लवी. माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सकाळी सकाळी पिल्लू झोपलेली होती आणि सकाळचे वाजले होते 7. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे गुड मॉर्निंग करते. आता तुम्ही किती वाजता पाहताय हे मला माहिती नाही, पण सकाळचा व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटले. चला मग सकाळी सकाळी ब्रश झालं की माझं सगळ्यात अगोदरचं काम असतं लिंबू टाकून गरम पाणी प्यायचं आणि त्यानंतर ब्लॅक कॉफी घ्यायची. आता ही बिना साखरेची आणि बिना दुधाची आहे बरं का. आता तुम्ही म्हणत असाल ही कशी प्यायची आहे, तर डायरेक्ट काय करायचं, कॉफी टाकायची कपामध्ये, गरम पाणी करायचे आणि 2-4 दाणे टाकले तर साखरेचे टाकायचे. मी सुद्धा टाकते बरं का. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत तर नका टाकू. आता बरेच जण बिना साखरचं घेतात, पण मी थोडीशी टाकते कारण माझं आत्ताच मी चालू केली ही कॉफी, 4-5 दिवस झाले असतील, त्यामुळे मग घ्यायला कडसर लागू नये, त्यामुळे थोडीशी साखर टाकते आणि मग सकाळी सकाळी पाणी पिलं की ही कॉफी घेत असते गरम गरम. तर 1-2 दिवस जड जातं ही कॉफी प्यायला, पण एकदा सवय लागली की चहासुद्धा सुटतो आणि मस्त ही कॉफी प्यायला छान लागते बरं का, सवय लागली की. तर सकाळी सकाळी हे काम माझं पहिलं असतं. आता गरम पाणी मी बरेच दिवस झाले, 7-8 वर्ष झालं असेल पिते सकाळी सकाळी. असं म्हणतात की या गरम पाण्यामुळे पोट कमी होतं, पण माझं काही कमी होत नाही आहे, पण मी चालूच आहे पिणं. त्यानंतर कॉफीसुद्धा आता चालू केलेली आहे. तर माझं सकाळचं हे रुटीन असतं. त्यानंतर मग मी घेतली भाजी बनवायला शेवग्याची. तर पिल्लू उठली होती तोपर्यंत. आता लेकरं सकाळी सकाळी उठले की त्यांचाच गोंधळ असतो. तिला घेत घेत मी जेवढं होईल शक्य तेवढं काम करून घेत असते. तर माझं या अगोदरचं सुद्धा मी छोटंसं मिनी ब्लॉग शेअर केलेले आहेत, बरेच केलेले आहेत. आणि आजचा सुद्धा हा छोटासा मिनी ब्लॉग्स आहे. आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला, भाजीची ग्रेव्ही तयार झालेली होती, मस्त असं तेल सुटलेलं होतं. तर ग्रेव्हीची आज शेवगाची भाजी बनवली होती. शेंगा अगोदर उकडून घेतल्या, कारण म्हटलं पिल्लूला देता येईल, एखादी शेंग खाईल. तर तिने एक शेंग थोडीशी खाल्ली, म्हणजे थोडीशी चाटली आणि बाकीच्या मग मी भाजीमध्ये वापरल्या. त्याच्यामुळे अगोदर उकडून घेतल्या, नाहीतर मी डायरेक्ट भाजीमध्येच उकडत असते. पण म्हटलं चला ती खाईल म्हणून थोडंसं मी त्या अगोदर वापरून घेतल्या होत्या. आता ग्रेव्ही छान तेल सुटले की त्या शेंगा टाकल्या आणि मग त्याचंच उकडलेलं पाणी या भाजीमध्ये टाकलं आवडीनुसार. तर चला, मस्त सकाळी सकाळी भाजी तयार झालेली होती आणि माझं हे सकाळचं रुटीन असंच असतं. तुम्ही या मागच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा बघितलं असेल. तर मग इकडे आता पिल्लूने मी माझा स्वयंपाक करेपर्यंत बराच गोंधळ घातला होता. ह्यांनी किराणा आणून दिलता सकाळी, तर तिने एक एक करून बरंच सामान काढलं होतं आणि त्याला गुंतली होती, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेतला. तर मुलं जोपर्यंत खेळत असतात सकाळी सकाळी, तर असं काम करून घ्यावं लागतं. तर चला, इकडं भाजी तयार झालेली आहे. मस्त असं तेल सुटलं होतं भाजीला आणि छान अशी भाजी तयार झाली आहे. तर आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. मग भाजी झाल्यानंतर पिल्लूला म्हटलं आंघोळीच्या अगोदर मँगो खायला द्यावं, कारण आंघोळ झाल्यावर फरशासुद्धा खूप घाण करते ती आणि तिचेसुद्धा कपडे एवढे घाण करते, म्हणून आंघोळीच्या अगोदर तिला मँगो खायला दिला. तर तिनं मस्त असं सकाळी सकाळी मँगो खाल्ला होता. तिचं खाणं म्हणजे तिचं जेवण झालं होतं, त्यानंतर मँगो दिला. मँगो खाऊन झाल्यानंतर तिला मस्त आंघोळ घातली आणि झोपी घातलं. म्हटलं चला आता राहिलेलं बाकीचं काम असं पटपट करून घ्यायचं होतं. सगळ्यात अगोदर मग स्वयंपाक झालेला होता, किचन आवरून घेतलं, भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. किचन फ्रेश झालं की असं वाटतं सगळं काम झालं. बाकीचे कामं काही कपडे असो भांडे असो, पण किचन स्वच्छ दिसलं की असं वाटतं घरामध्ये फ्रेश वाटतं. म्हणून सगळ्यात अगोदर मी किचन साफ केलं. मुंग्या होतील म्हणून गॅसच्या साईडने चॉक मारून घेतला. म्हटलं गॅसवरती काही जरी ठेवलं तर मुंग्या होणार नाहीत. आता फरशा बाकी होत्या, ती झोपलेली होती, म्हणून मग किचन साफ केल्यानंतर फरशा पुसून घेतल्या. नंतर पिल्लूचं जेवण झालं होतं, त्याला आईस्क्रीम दिली, कारण त्याच्या चाच्यानं सकाळी सकाळी त्याला आईस्क्रीम दिली. त्याला आईस्क्रीम दिल्यानंतर मी जेवण घेतलं. ती उठायच्या अगोदर सगळं काम झालं होतं, जेवणसुद्धा झालं होतं. चला मग आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग्स आवडला असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा न विसरता. आणि असे छोटे छोटे मिनी ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर बेलवरती प्रेस करा आणि ऑल करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. भेटूया अशाच एखाद्या नवीन मिनी ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.